राजापूरच्या बस स्थानक आणि नगर परिषद कार्यालयीन इमारतीवर हवाई बॉम्ब हल्ला झाला। या आकस्मिक परिस्थितीत सायरन वाजवून शहरातील नागरिकांना सतर्क करण्यात आलं। दूरध्वनीवरून शासकीय वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना शहरात हल्ला झाल्याचं कळवण्यात आलं। संकटाची खबर मिळताच पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय, होमगार्ड अलर्ट झाले। पोलीस विभागाकडून आणि नगर परिषद आपत्ती नियंत्रण मदत कक्षाद्वारे शहरातील व्यापारी वर्गाला त्यांची दुकानं ताबडतोब बंद करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। त्याचवेळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं शहरातील बस स्थानक आणि नगर परिषद कार्यालयीन इमारतीजवळील बॉम्ब हल्ल्याने लागलेली आग विझवण्यास सुरुवात केली। अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। हल्ल्यात घायाळ झालेल्या जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय राजापूर यांच्याकडून रुग्णवाहिका दाखल झाली, तर त्वरित स्वयंसेवक संघटनांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलं। ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे स्वयंसेवी संघटनांकडून जखमींना तातडीनं उपचारार्थ दाखल करण्यात आलं। अवघ्या 10 मिनिटात संकटाची ही स्थिती आटोक्यात आणण्याला प्रशासनाला यश आलं। राजापूर येथील मॉकड्रिल कोणत्याही परिस्थितीसाठी आम्ही सज्ज आहोत हे सिद्ध करत राजापूर शहरात जवाहर चौकात बुधवारी सायंकाळी 4 वाजता प्रशासनाच्या वतीनं अत्यंत यशस्वी पद्धतीनं पार पडलं। सर्वच यंत्रणांनी योग्य वेळी योग्य प्रतिसाद देत ही रंगीत तालीम पूर्ण केली। केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम अर्थात मॉकड्रिल करण्याचे आदेश दिले होते। या पार्श्वभूमीवर जवाहर चौकात कोणतीही अफवा न पसरवता अत्यंत यशस्वी पद्धतीनं हे मॉकड्रिल करण्यात आलं। सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजापूर प्रांताधिकारी डॉ जस्मीन, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हे मॉकड्रिल पार पडलं। राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांना या मॉकड्रिलसाठीचा आराखडा त्यांनी तयार केला। या मॉकड्रिलमध्ये राजापूर नगर परिषद विभाग, तहसीलदार, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय यांच्यासह अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच राजापुरातील नागरिक, स्वयंसेवी संघटना तसंच भाजपा, शिवसेना उबाठा, बजरंग दल आदींच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सहभागी होत मोलाचं सहकार्य केल्याचं प्रशासनाकडून नमूद करण्यात आलं। प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते, राजापूर।